आज मी तुम्हाला या मुळ्याच्या शेंगाची भाजी दाखवणार आहे. मी याला मुळ्याच्या शेंगा म्हणते. तुम्ही काय म्हणता नक्की याला नक्की सांगा. या स्वच्छ धुवून आणि या पद्धतीने मी निवडून घेतलेले आहेत. आपण गवारीची शेंग ज्या पद्धतीने निवडतो तसेच हे निवडून घ्यायचे आहेत. चला तर मग याची भाजी बनवूया. आता खूप सोपी आणि झटपट होणारी आहे. कढई तापत ठेवलेली आहे. याच्यात 1 ते 2 पळ्या तेल घालून घेते. तेल तापलं की याच्यात जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आहे. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घालून घेते. या मुळ्याच्या शेंगाचा हलकासा वास येतो, परंतु या पद्धतीने जर तुम्ही केली तर बिलकुल वासही येणार नाही आणि खूप मस्त चवीला अशी झणझणीत होते. लसण असा ओबडधोबड बारीक करून घेतलेला आहे ठेचून, तो घातलेला आहे 1 चमचा. तिखट घालते 1 ते 1.5 चमचा. आणि निवडून धुवून घेतलेल्या ह्या शेंगा मुळ्याच्या घालून घ्यायच्या आहेत. पाव चमचा हळद घातलेली आहे. हळद जास्त नाही घालायची, नाहीतर भाजी अशी काळपट रंगाची दिसते हळद जर जास्त झाली तर. मस्त वाफेवरती वाफवून घ्यायच्यात सुरुवातीला. याला उकडून घ्यायची गरज नाही आहे, डायरेक्ट असंच आपण भाजी करतो आहे. जर तुम्हाला डब्याला मोकळी भाजी पाहिजे असेल तर इथेच वाफवून घ्यायची आहे. थोडासा 1 ते 2 चमचा मी शेंगदाण्याचं मोठं असं कूट केलेलं घातलेलं आहे. आणि मला इथे सरबरीत थोडीशी करायची म्हणून अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. कधीही भाज्या सरबरीत पातळ करताना पाणी गरम घालायचं. भाजीला खूप छान तरी येते, कट येतो आणि भाजी चवीला पण छान लागते. चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. आणि ही पहा मस्त झणझणीत भाजी तयार आहे.